सर नाव सांगा. मी प्रदीप बाबुराव राठोड, राहणार यावलपिंपरी तांडा, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. मी आता सध्या इथे जालन्यालाच राहतो. बरं, काय त्रास होता सर? सर, माझ्या उजव्या पायाचे 2 नसा ब्लॉक झाले होते. बरं, L4 L5 मध्ये गॅप होता. खूप मोठा गॅप होता आणि माझा असा त्रास होता. मी 2-3 डॉक्टरांकडे पण गेलो होतो. इथं आपलं मंठा चौफुलीवरती कृष्ण हॉस्पिटल आहे. बरं. त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर मला सरांनी सांगितलं की तुझं MRI वगैरे करावं लागेल. MRI केल्यानंतर त्यांनी तपासायच्या नंतर मला डायरेक्टली किमान 6 महिने तरी बेड रेस्ट करावं लागेल असं त्यांनी सांगितलं होतं मला. त्यानंतर मग अचानकली मला एका मित्राकडून असं कळालं की बाबा आपण आयुर्वेदिक वगैरे वापरून बघू. त्यासाठी मी आंबडला पण गेलो. तिथं पण खूप काही प्रयत्न करून बघितलं, परंतु मला काही जमत नव्हतं. मला चालायला, उठायला, बसायला खूप मोठा त्रास होता. मला जर जेवायला बसलं तर किमान अर्धा पाऊण तास असा त्रास व्हायचा, म्हणजे सांगू शकत नाही मी शब्दामध्ये, तेवढा त्रास होता माझा. ओके. आणि त्यानंतर मग असंच एका मित्राकडून कळालं की आपलं इथं मंठा चौफुलीवरती एक सम्यक नस क्लिनिक सेंटर आहे, तिथं जाऊन तुम्ही एकदा भेट द्या. मग मी पुन्हा नंतर मग इथं सम्यक हॉस्पिटलमध्ये आलो. त्यानंतर सरांनी माझी तपासणी वगैरे केली आणि तपासणी झाल्यानंतर सरांनी जो माझ्यावरती उपचार केला तो उपचार मी मरेपर्यंत तर विसरू शकत नाही. कारण त्यांनी माझ्यासाठी असं काही केलं. मी खेळाडू आहे कबड्डीचा. त्या खेळाडू असताना माझ्या मनामध्ये खूप काही असे फील यायचे किंवा मी याच्यानंतर बेडवरून उठू शकतो की नाही. माझा त्रास खूप मोठा होता. मी एक खेळाडू असल्यामुळे मला खूप, म्हणजे माझी जी आतली जी जाणीव होती ती खूप वेगळी मला फील व्हायची. परंतु मी सम्यक हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर आज मी स्वतःच्या पायावरती आता बघून राहू शकतो. आणि आज 6 महिने झालेत मला. 6 महिन्यापासून मी सरांना भेट देत असतो. सर, तुम्ही माझ्यासाठी खूप काही चांगला माझा उपचार केला. मी आता क्रिकेट पण तसंच खेळतो आणि पहिल्यासारखी कबड्डी पण तशीच खेळतो. थँक्यू सो मच देवदास पवार सर. खरंच तुम्ही माझा चांगला उपचार केलात आणि मला नवीन एक जीवन असं तुम्ही प्रदान करून दिलं. आता कोणता त्रास वगैरे नाहीये? नाही, बिलकुल नाही सर. बरं, गॅप 100% भरून निघालाय पूर्णपणे. बरं, नस वगैरे आता बंद वगैरे नाहीये? बिलकुल काहीच त्रास नाही सर. चला, धन्यवाद सर.